अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक रविवारी 7 जूनला होत आहे। या पार्श्वभूमीवर मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलने प्रचारात आघाडी घेतली आहे। कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे, मुंबई आणि नागपूरमध्ये झालेल्या मेळाव्यांना सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। राज्यभरातील बहुसंख्य सभासदांनी पाठिंबा दिल्याने मेघराज राजे भोसले यांचे समर्थ पॅनल बहुमताने विजयी होईल असा विश्वास व्यक्त होतोय। तर माझी इच्छा अशी आहे की हे जे समर्थ पॅनल आहे आणि ज्याचं चिन्ह पतंग आहे हे निवडून आलं पाहिजे। हे पॅनल संपूर्ण निवडून आलं पाहिजे आदरणीय मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली। तर मी सर्व सभासदांना एक आवाहन करतो का सर्वसामान्य कलाकार, ग्रामीण भागातील कलाकार आणि ज्या शहरामध्ये कुठेतरी नाट्य चित्रपट सांस्कृतिक चळवळ रुजू पाहत आहे त्या ठिकाणच्या सर्व कलाकारांसाठी, तंत्रज्ञांसाठी मेघराज राजे भोसले हे जे आदरणीय व्यक्तिमत्व आहे आमचं, त्यांना नेतृत्व देणं अत्यंत गरजेचं आहे। तर मी सर्वांना विनंती करतो समर्थ पॅनलला आणि पतंग या चिन्हाला कृपा करून मोठ्या मताधिक्याने निवडून द्या। जो मेघराज राजे भोसले अखिल मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष, त्यांच्यावर जो आरोप केलेला आहे सध्या त्या पॅनेलवर, तो अत्यंत चुकीचा आहे। आम्हाला तर असे कधी पैसे तर कधी दिसले नाही आणि वाटलेही नाही, पण मी एक अभिमानाने सांगू शकतो की भैयाजी ह्या आठ वर्षामध्ये एक जरी फोन केला तरी ते आमचे एक नंबर काम करू शकतात, हे आम्ही गॅरंटी देऊ शकतो। आणि आमची कामं केलेली आहेत आणि आपण मराठी माणूस आहोत, असे पैसे घेणारा कुठलाही मराठी कलाकार आपल्यात नाही आहे। एक सामान्य कलाकार आहे मेघराज राजे भोसले, जे मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आहेत। त्यांच्याबद्दल असा आरोप झाला आहे की ते सगळ्यांना पैसे वाटतात। तर हा आरोप सर्वस्वी चुकीचा आहे। त्यांनी कुणालाही आतापर्यंत पैसे वाटले नाहीत आणि वाटणारही नाहीत। तर त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांना केव्हाही तुम्ही 24 तासामध्ये कधीही फोन करा, ते अवेलेबल असतात आणि जे अवेलेबल नसले तर ते काही काळानंतर कॉलबॅक नक्की करतात। तर कधी तुमचं कुठलंही अडचण असू द्या, समस्या असू द्या, ते तत्परतेने सोडवतात। आणि अशा अध्यक्षावर जर का असे आरोप होत असतील की ते सगळ्यांना पैसे वाटून मतं विकत घेतात, तर ते सर्वस्वी चुकीचे आहे। त्यांनी आतापर्यंत कुणालाही पैसे वाटले नाहीत आणि ते वाटणारही नाहीत।